नमस्कार, मी पंजाब. हे पाऊस म्हणजे 27चा पंढरपूरकडे देखील म्हणजे सोलापूर जिल्ह्यात पडणार आहे, पंढरपूरकडे राहणार आहे, नगर जिल्ह्याला देखील पडणार आहे. पण तिकडे असं रिमझिम राहणार, थोडे थेंब येणार आहे, जास्त नाही पडणार. पण हे लातूर जिल्ह्याला पडणार आहे, धाराशिवला देखील आजचा पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर पंढरपूरला म्हणजे 5 आणि 6 तारखेला म्हणजे पंढरपूरच्या यात्रेकरूला त्यांना पाऊसमध्ये वरून राजे भिजवणार आहे. म्हणून हे देखील आत्ताच अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणजे तुम्ही तुमची तयारी ठेवायची. म्हणजे काय झालेलं असं रावट्याची येते तयारी ठेवा, कारण की 5-6 तारखेला म्हणजे पंढरपूरकडं पाऊस येणार आहे. म्हणून हे देखील त्यांनी लक्षात घ्यायचं. पण राज्यात सांगायचं झालं तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ म्हणजे ह्या जवळपास सांगायचं झालं तर राज्यामध्ये हा पाऊस तुम्हाला सांगू इच्छितो की 26, 27, 28, 29, 30 पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातच जास्त राहणार आहे. त्याच्यानंतर 1-2 तारखेला 1-2 जुलैला पाऊस येणार आहे की मग पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ तिकडे राहणार आहे. म्हणून हे लक्षात येतं. पण राज्यात सांगायचं झालं तर 1 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे, भाग बदलत पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येत आहे. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही तुमची नियोजन तुम्ही तुमचं स्वतःचं ठरवायचं. पण आज आणि उद्या आज हे पाऊस मोठा परभणी जिल्ह्यात सगळीकडे पडणार आहे, नांदेडकडे सगळीकडे पडणार आहे, हिंगोलीकडे सगळीकडे पडणार आहे, यवतमाळ जिल्ह्यात सगळीकडे पडणार आहे, हिंगोली वाशिम जिल्ह्यात सगळीकडे पडणार आहे, बुलढाण्याकडे पडणार आहे, अकोल्याकडे पडणार आहे, जालना जिल्ह्यात सगळीकडे पडणार आहे. म्हणजे हे सर्वदूरचा पाऊस आताही पाऊस सर्वदूर राहणार आहे आणि रिमझिम स्वरूपात राहणार अंदाज आहे. आणि बीड जिल्ह्यात मध्ये असं बारीक थोडे थेंबत येणार आहे. पण थोडा पुन्हा स्पीड थोडी वाढणार आहे. पण त्यांना काय होणार, दुपारनंतर एकदा ऊन पडत आणि दुपारनंतर तो जोरात पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर नगर जिल्ह्यात देखील तसंच होणार आहे. म्हणजे दुपारनंतर थोडं ऊन पडणार आहे. म्हणजे नगर जिल्हा, सोलापूर जिल्हा, मग सोलापूरकडं, पंढरपूरकडं मग हे पाऊस पडणार. मग हे लक्षात घ्यायचं. अचानक वातावरण बदल झाला तर लगेच दिला जाईल. धन्यवाद.